तो गेली 12 वर्ष तुम्ही ह्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय जी सैनिकांच्या वेलफेअरसाठी काम करते. ही ऑर्गनायझेशन काय आहे? हे सगळे जवान आहेत, हे म्हणजे ऐन उमेदीत निवृत्त होतात. आता हे जे निवृत्त झालेले सैनिक आहेत, या सगळ्या सैन्यांचं वेलफेअर बघणं हे सैनिक कल्याण बोर्डाचं काम. याला वीरगती प्राप्त होते युद्धामध्ये किंवा युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये, त्याला आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट 1 कोटी रुपयाचं त्याच्या कुटुंबाला वन टाइम अनुदान देतं. अच्छा, ह्या वेलफेअरच्या व्यतिरिक्त आहे ते गव्हर्नमेंटकडे ते गव्हर्नमेंट देतं. मला ते एक ब्रेन ट्युमर सारखं म्हणजे शक्यता वर्तवली होती. म्हणजे अशी हे आली की मी एकदम ब्लँक होऊन जायचो, पण ते ब्रेन ट्युमर नाही निघाला. तर मिलिटरीमध्ये एंट्री घ्यायला किंवा हे घ्यायला काय पात्रता लागते? आता मिलिटरीमध्ये बघा, मिलिटरीमध्ये सुद्धा म्हणजे टोटल म्हणजे आपण सैन्य दल म्हणतो, याच्यात 3 भाग आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. या भरतीसाठी काय नाही, ती रॅली असते त्यांची, त्या रॅलीमध्ये तुम्ही भाग घ्यायचा. त्याला फिजिकल आणि याचा गरज असते जास्ती चांगल्या ह्याची, आणि ती भरती अशी होऊन जाते. मिलिटरीमध्ये असं काय वेगळेपण आहे? असं वेगळं ते काय मिळतं असं की ज्याच्यामुळे लोक आपलं जीवावर उदार होतात किंवा आपल्या देशासाठी प्राण द्यायला तयार होतात? ती एक ऊर्जा असते, आणि त्याला ते तिथे जाऊन की मला माझ्या काही आता लोक असे आहेत, आमचे ते एक जानप साहेब आहेत, त्यांना काय ध्यास आहे तर म्हणे मला मरताना माझ्या अंगावर तिरंगा पाहिजे. तुम्ही ह्या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे सैनिक दलाबद्दल किंवा या केंद्राबद्दल किंवा तुमच्या अनुभवांबद्दल काही पुस्तकं लिहिलेली आहेत. किती पुस्तकं लिहिली गेली तुमच्या? मी 4 पुस्तकं लिहिलेली आहेत. महारथी महाराष्ट्राची म्हणून मी लिहिलेली आहेत. तर ही जी 15 अवॉर्ड्स जी आहे, या अवॉर्ड्सपैकी पहिल्यांदा मी परमवीर, महावीर आणि वीरचक्र हे भाग 1 केलं फक्त. पण कुणाला हे महाराष्ट्रातल्या ज्या लोकांना मिळालेली आहेत ते महारथी महाराष्ट्राचे भाग 1, महाराष्ट्र गौरव. हा. त्याच्यानंतर भाग 2 केला, तो अशोक चक्र, कीर्तिचक्र आणि शौर्य चक्र असा केला. बर. नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. बडेआममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता नुकत्याच मेच्या 7 तारखेला ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलं. थोडं का होईना पण टेन्शन आलंच होतं नाही का सगळ्यांना. आपल्याला नुसतं मॉक ड्रिल आहे हे कळल्यावरती सुद्धा थोडंसं एक काय म्हणतो त्याला अशी शंका होती, गोंधळ होता की हे नक्की काय, हे कसं करायचं है ना. आणि विचार करा की आपले सैनिक, आपलं सैन्य दल, आपलं हवाई दल आणि आपले सगळे मिलिटरी फोर्स ही जेव्हा सज्ज होती आणि जेव्हा ते सगळे लढत होते किंवा जेव्हा त्यांनी आपली तयारी दाखवली, तर किती तयारी आणि किती काय काय त्याच्यामध्ये गेलं असेल याचा आपण जर विचार केला तर खरंच म्हणजे काय म्हणतो कौतुक काय. म्हणजे त्यांचं असं वाटतं की आपण खूपच भाग्यशाली आहोत की इथे आपल्याला ना थोडीसुद्धा झळ पोचत नाही किंवा काहीही आपल्याला जाणवलंसुद्धा नाही की एवढं मोठं तिकडे एक युद्ध झालं किंवा एक काय म्हणतो त्याला अटॅक झाला, काही हानी झाली असेल, काही डिस्ट्रक्शन्स झाली असतील, पण आपल्यापर्यंत काही पोचलं नाही. आणि अशी कितीतरी युद्ध जी आधी झालेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सेंटर पार्ट ऑफ इंडिया किंवा आपल्याला कधीच झळ पोचलेली नाही आहे. याचं कारण इतक्या वर्षाची त्यांचं जे डेडिकेशन आहे आपल्या मिलिटरी फोर्सचं किंवा त्यांची जी काय म्हणतो त्याला त्यांचं जे ट्रेनिंग आहे, त्यांचं ज्या पद्धतीचं त्यांचं जगणं आहे, हे इतकं पेट्रिऑटिक आणि इतकं डेडिकेटेड आहे की म्हणजे वेळ आली तर मग ते काहीही करू शकतात किंवा ते सज्ज असतात. पण मग आपलं काहीतरी कर्तव्य किंवा आपलं काहीतरी देणं लागत नाही का? आणि म्हणूनच असं वाटलं की हा विषय बडेआमवरती आणूयात आणि बघूयात आपल्याला काही करता येईल का नागरिक म्हणून. म्हणून आमचे एक मित्र आहेत दिलीप गुप्ते, हे गेली 12 वर्ष केंद्रीय सैनिक बोर्ड ही गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे जे कदाचित म्हणजे मलाही माहिती नव्हतं, कदाचित किती लोकांना माहिती नसेल की कितीतरी वर्ष गव्हर्नमेंट हे डिपार्टमेंट चालवतं जे सैनिकांच्या आणि मिलिटरीच्या वेलफेअरसाठी, त्यांच्या फॅमिलीच्या, आणि ते रिटायर झाल्यानंतर त्यांना आपल्या सोसायटीमध्ये सामील कसं करावं किंवा त्यांच्या काही गरजा आहेत त्या गरजा कशा पुरवाव्यात
याच्यासाठी हे डिपार्टमेंट उघडलं आहे. तर हे डिपार्टमेंट काय आहे, हे किती वर्ष चालू आहे, ह्या सगळ्याचे सिस्टीम्स काय आहेत हे आपण जाणून घेऊया. आणि नागरिक म्हणून आपल्याला ॲक्टिव्हली त्याच्यासाठी काही करता येईल का याचा आपण विचार करूया. आणि म्हणूनच आज आपण चर्चा करतो आहोत दिलीप गुप्ते यांच्याबरोबर. या. सैन्य दलातून अल्पवयात निवृत्त झालेल्या सैनिकांपुढे अनेक प्रश्न, समस्या व आव्हाने उभी असतात. काही सैनिक अपंग झालेले असतात, तर काही शहीद झाल्यामुळे त्यांच्या विधवा, मुले, माता निराधार झालेले असतात. देशासाठी आयुष्य खर्ची घातलेले हे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याकरता भारतात सैनिक कल्याण बोर्डाची स्थापना झाली आहे. देशात एक केंद्रीय, 32 विभागीय व 402 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालये आहेत. महाराष्ट्र राज्याचे विभागीय कार्यालय घोरपडी, पुणे येथे असून तेथील संचालकांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रातील 36 जिल्हे येतात. सैनिक कल्याण विभागाबद्दल त्यांचं कार्य काय आहे, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, हे जर समजून घ्यायचं असेल तर मुख्य आपल्याला सैनिकाची पार्श्वभूमी समजणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार दिलीपजी. नमस्कार. आम्हाला आनंद आहे की तुम्ही आज आमच्या बडे आम ह्या प्लॅटफॉर्मवर आलात. मला सुद्धा खूप आनंद होतो की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. नाही, ह्याचं कारण आहे, कारण आत्ताच आपलं एक छोटं युद्ध झालं, सिंदूर अटॅक झाला आणि इंडो पॅक या युद्धामध्ये ऑब्व्हियसली काही लोक आपण गमावली असतील, काही हानी झाली असेल. आणि आपलं जे सैन्य आहे त्यांनी जे काही कामगिरी बजावली आहे त्यांना सॅल्यूट करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर ह्या निमित्ताने, बडे आमच्या निमित्ताने आपण त्यांना सॅल्यूट करूयाच. पण तुम्हाला खास म्हणजे इथे बोलवण्याचं कारण, किंवा गेली 12 वर्ष तुम्ही ह्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय जी सैनिकांच्या वेलफेअरसाठी काम करते. बरोबर. ही ऑर्गनायझेशन काय आहे, म्हणजे कारण लोकांना माहितीच नाही की ही बोर्ड काय आहे. तर ही बोर्ड एक्झॅक्टली काय, याचं स्ट्रक्चर काय आहे? हां, त्याचं असं आहे सर की सैन्य जे आहे आपलं ते तरुण असायला लागतं लढायचं म्हणजे. तर सैन्य तरुण आहे असायला लागतं म्हणून त्यांची भरती पण लवकर होते. म्हणजे साधारणपणे सैन्य दलातले लोक 15 ते 20 या वर्षाच्या दरम्यान सैन्यात दाखल होतात. आता त्यांचं टेन्युअर असतं, हे काय 15 वर्षाचं त्यांचं टेन्युअर असतं. हे कमीत कमी कमीत कमी म्हणजे बॉन्ड त्यांना लिहून द्यायला लागतो. तर एखादा जवान, म्हणजे जवान असतात, मोस्टली जवान असतात, ते फार लवकर भरती होतात. म्हणजे 15व्या, 16व्या, 17, 18व्या वर्षी. ऑफिसर्स जरा लेट होतात, म्हणजे 20-21, कारण तो त्यांच्या क्रायटेरिया त्यांना पूर्ण करायला लागतो. पण जे जवान 15-16व्या वर्षी किंवा 17व्या वर्षी भरती झालेले आहेत त्यांचं 15 वर्षाचं टेन्युअर आहे. म्हणजे 15 आणि 10 35, म्हणजे 35-40व्या वर्षी तो रिटायर होतो 15 वर्षाचं टेन्युअर पूर्ण केल्यानंतर. आता हे सगळे जवान आहेत किंवा हे जे सगळं सैन्य आहेत, सैन्य दलातले लोक आहेत, हे म्हणजे ऐन उमेदीत निवृत्त होतात. आता हे जे निवृत्त झालेले सैनिक आहेत या सगळ्या सैन्यांचं वेलफेअर बघणं हे सैनिक कल्याण बोर्डाचं काम आहे. अच्छा. आता हे जे आहे याचं KSB आपण ज्याला म्हणतो, केंद्रीय सैनिक बोर्ड, हे दिल्लीमध्ये आहे. बरं. या म्हणजे एक KSB आहे. या बोर्डाचा अध्यक्ष आपला जो डिफेन्स मिनिस्टर असतो, तो डिफेन्स मिनिस्टर त्याचा अध्यक्ष, सेंट्रल. ओके. हां. मग या सेंट्रलच्या जे बोर्ड आहे सेंट्रल, त्याच्या खाली अंडर जे हिंदुस्थानातले जेवढे स्टेट्स आहेत, म्हणजे 32 स्टेट्स आहेत, तर ते 32 मग राज्यस्तरीय त्याला म्हणू आपण, राज्यस्तरीय विभाग आहेत. आणि त्या प्रत्येक राज्यामध्ये असलेले जिल्हे हे तिथे
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय त्याला म्हणतात. अच्छा. म्हणजे 32 विभागीय का एक KSB आहे, 32 तुमचे विभागीय राज्यस्तरीय कार्यालय आहेत आणि टोटल 402 जिल्हास्तरीय कार्यालय. ओके. बर. तर आता आपल्या महाराष्ट्रातलं जे राज्यस्तरीय जे कार्यालय असतं त्याचा अध्यक्ष तिथला चीफ मिनिस्टर असतो बर. त्या स्टेटचा. बर. आणि जिल्ह्याचं जे कार्यालय आहे त्या जिल्ह्याचा जो अध्यक्ष, त्या कार्यालयाचा अध्यक्ष तिथला कलेक्टर असतो. अच्छा. म्हणजे जिल्हा अधिकारी ज्याला आपण म्हणतो. बर. हां. तर असे म्हणजे जेवढे जिल्हे 402 जिल्हे आहेत, तर म्हणजे हे स्ट्रक्चर हे असं आहे. आता आपलं जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे राज्यस्तरीय कार्यालय आहे ते पुण्यामध्ये आहे, घोरपडीला. अच्छा. आणि तिथला जो डायरेक्टर असतो, म्हणजे आता त्याचा अध्यक्ष चीफ मिनिस्टर आहे, पण त्या ह्याचा डायरेक्टर असतो. त्या डायरेक्टरच्या अंडर हे 36 जिल्हे येतात बर. आपले. मग तुमचं केंद्र कुठे आहे? आता मी कनेक्टेड आहे ठाणे जिल्ह्याशी. अच्छा. तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये एक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी असतो. बरोबर. तो त्या जिल्ह्याचा सगळा कारभार बघत असतो. ओके. हां. तर मी जो आहे, मी ठाणे जिल्ह्याचा सैनिक कल्याण समितीचा नागरी सदस्य आहे. बरोबर. आणि आता तिथे मेजर जाधव म्हणून आहेत, ते ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आहेत. बर. त्यांच्या अंडर पण 4 जिल्हे येतात. हां. पुढचा भाग झाला. हां. सिव्हिलियन्सचे किती 2 रिप्रेझेंटेटिव्ह असतात? हां. म्हणजे आता बऱ्याच जेवढ्या काय समित्या आहेत हिंदुस्थानच्या लेवलवर, केंद्रात आहे, स्टेटला आहेत आणि जिल्हास्तरीय वगैरे ज्या समित्या आहेत, त्या प्रत्येक समितीमध्ये 5 सैनिक, माजी सैनिक असतात आणि 2 सिव्हिलियन सदस्य असतात. अच्छा. तर त्या ठाण्याच्या जिल्ह्याची समिती जी आहे त्याचं मी एक सिव्हिलियन सदस्य आहे. ओके. आणि मग सिव्हिलियन सदस्यांनी काय करायचं असतं तिथे? कुठल्या प्रकारचे? आता सिव्हिलियन सदस्याचं काम एक, म्हणजे टोटल याचं काम एक आहे की अवेअरनेस आणि फंडरेजिंग. अच्छा. अवेअरनेस म्हणजे सैन्याच्या बाबतीत अवेअरनेस, त्यांच्या वेलफेअरच्या बाबतीत अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे टोटल. आता आपण आधी जे इंट्रोडक्शन जी केली की आपण ते नुसतेच तेवढ्यापुरतं आपण म्हणजे 26 जानेवारीला फक्त गाणी म्हणली, 15 ऑगस्टला, तर असं नाही. हे जे आहे ते कंटिन्युअसली तुम्हाला त्याच्याबद्दलची जाण पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि त्या सैन्याप्रती आपलं त्यांची पण किंवा काय कोणाची फार अपेक्षा काही नाही की तुम्ही फार मोठं काय करायला पाहिजे. फक्त तुम्ही कृतज्ञ भाव त्यांच्या हे जे ठेवला पाहिजे. आणि जो फ्लॅग डे फंड जो याच्यासाठी, त्यांच्या वेलफेअरसाठी खर्च केला जातो, त्या वेलफेअर फंडाला तुम्ही डोनेट करा. तुमच्या वेलफेअर म्हणजे त्यांचं काय काय असतं? म्हणजे काय काय काळजी घ्यायची असते आता या वेलफेअर, म्हणजे काय या फंडातनं काय काय त्यांचं वेलफेअर केला जातं? हां. आता असं आहे की तुम्हाला हा फंड जो जमा होतो सगळा, या ह्याच्यामध्ये बेसिकली हे फार लवकर निवृत्त झालेले असतात, तेव्हा त्यांना काय त्यांच्या उपजीविकेचं साधन हे देणं. त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे. तर पहिल्यांदा माणसाला काय लागतं, तर जे जगायला जे मेंटेनन्स जो लागतो, तर ते मेंटेनन्स आणि त्याचा क्रायटेरिया आहे त्यांनी. म्हणजे याला वॉर विडोज असतील तर त्याला किती काय दर महिन्याला वगैरे असा सगळा तो त्यांचा मोठा हा आहे. आणि समजा एखाद्या सैनिकाने वीरगती प्राप्त केली आहे तर मग त्याच्या फॅमिलीला पण सपोर्ट केला जातो, बरोबर, या फंडातनं? हां. नाही, या फंडात सगळं होतं, या फंडातनंच होतं. आता एक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे ज्याला वीरगती प्राप्त होते युद्धामध्ये किंवा युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये, त्याला आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट 1 कोटी रुपयाचं त्याच्या कुटुंबाला वन टाइम अनुदान देतं. अच्छा. ह्या वेलफेअरच्या व्यतिरिक्त आहे ते गव्हर्नमेंटकडे, ते गव्हर्नमेंट देतं. बरं. ही फारच छान गोष्ट आहे, म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. येस. म्हणजे आपलं जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ते बरेच चांगल्या आणि ते कसं असतं की मग त्याचे जे अध्यक्ष आहेत ते जे काही डिसिजन घेतील किंवा काही योजना आखतील तर त्या योजनेप्रमाणे ते हे करत राहतात. आता मगाशी तुम्हाला बोललो तसं, म्हणजे चरितार्थासाठी बाबा मेंटेनन्स, त्याच्यानंतर मुलींची लग्न करण्यासाठी, सैनिकांच्या मुलींची.
त्याच्यानंतर तुमचं त्यांची शिक्षण आली, हम्म. शिक्षण आलं. त्याच्यानंतर त्यांच्या जे मेडिकल फॅसिलिटीज आणि त्यांना जे आहेत, लागतील वगैरे हा, मदत ते- लागेल त्याच्या- मेडिकल. त्याच्यासाठी. त्याच्यानंतर हम्म. हटमेंट्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, घर बांधणी वगैरे हम्म. हे जे आहेत हम्म. त्याच्यासाठी. हम्म. म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सगळ्या मूलभूत ज्या ज्या गोष्टी काही आहेत त्यांना. मूलभूत गोष्टी आहेत त्या गोष्टी हे या फंडामधनं त्यांना आपण मदत हा. करतो, त्यांना आपण सपोर्ट सपोर्ट करतो. त्याच्या व्यतिरिक्त यांच्या काही एस्टॅब्लिशमेंट्स आहेत सैनिक कल्याण विभागाच्या. बरं. म्हणजे जसं की त्यांची वसतिगृह आहेत, हम्म. म्हणजे मुलामुलींची वसतिगृह आहेत. हम्म. आता ह्या वसतिगृहामध्ये जी मुलं बाहेरनं त्यांची जी मुलं शिकायला येतात हम्म. किंवा खेडेगावात कुठे राहत असेल काय वगैरे, बरोबर. मुंबईला ॲडमिशन मिळाली तर मग त्याच्या राहायची सोय पाहिजे. तर ही जी काही सोय आहे ही यांना खूप, विधवांच्या मुलांना तर तिथे फ्री असतं, पण बाकीच्यांना एक नॉमिनल त्यांना हे करून चार्ज करून तिथे त्यांची ती सोय केली जाते. म्हणजे हे मुलांची आणि मुलींची वसतिगृह बरोबर. अशी ही वसतिगृह आहे. बरोबर. तर ही सगळी वसतिगृह हा जो फंड आहे हम्म. या फंडामधनंच ते सगळं मॅनेज केलं जातं. त्याच्यानंतर तुमच्या बाबतीत हा. एक माहिती अजून मिळाली हं, की तुम्हाला स्वतःला सैन्यात जायचं होतं आणि हा. तुम्ही नगरचे आहात. हो, आणि बरोबर. नगरमध्ये तो कॅम्प एरिया होता जिथे मिलिटरीचं सतत वास्तव्य असायचं, हं, त्यांचं ट्रेनिंग किंवा तिथनं खूप ऑफिसर्स तिथे रिक्रूट व्हायचे. हं, तसंच तुम्हालाही व्हायचं होतं. हं. आणि जर तुम्ही त्याबद्दल सांगाल आणि तुम्हाला का नाही जाता आलं? हां, तर त्याचं असं आहे की माझा ॲक्च्युली जन्म पुण्यामधला आहे, पण बरं. 4 वर्षाचा असताना आम्ही अहमदनगरला गेलो. वडील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये होते. नॅचरली आम्ही ते अहमदनगरचा जो कॅम्प एरिया आहे त्या कॅम्प एरियामध्ये राहायचो. हम्म. तर तिथे ते पॉवर हाऊस होतं. त्या पॉवर हाऊसचा 24 तास तो आवाज चालू असायचा, कारण पॉवर जनरेट करायची म्हणून ते ठक 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 24 तास चालू असायचं. पण त्या आवाजाची आम्हाला एवढी सवय झालेली होती आणि तो आवाज मला त्या गोळीबारासारखा हम्म. वाटायचा. हम्म. त्यामुळे ते एक असं वातावरण काय म्हणतात त्याला ते 24, आणि ते समजा बंद पडलं, कधीतरी ते बंद पडणार ना, ते बंद पडलं तर आम्हाला ते चैन पडायची. चैन पडायची, झोप यायची नाही. ओके. म्हणजे इतकी त्याची आम्हाला. पण मग तुमचे काही सवय मित्र झाली. पण सैन्यात गेले होते की हां, तर मग त्यावेळेला म्हणजे हे असताना, हा सगळा हे असताना मग तिथले जे रोड होते त्या रोडवरनं जवान ऑफिसर, त्यांच्या गाड्या, रणगाडे, हे सगळे त्यांची ये जा चालू असायची सतत. आणि माझ्या वडिलांचे मित्र जे मिलिटरीमध्ये होते ते पण आमच्या घरी यायचे जायचे. म्हणजे अच्छा. असा काय म्हणतात सैनिकी सतत माहोल, सैनिकी माहोल असा चार्ज एकदम आमची. त्याच्यामुळे सगळ्या मुलांची बॅटरी एकदम चार्ज झालेली होती. त्या चार्ज बॅटरीमध्ये माझा सख्खा भाऊ, थोरला भाऊ, हा इंडियन नेव्हीमध्ये दाखल झाला होता वयाच्या 14व्या वर्षी. हो. हां हां. ओके. त्याच्याच बरोबर म्हणजे आणखी जे आमच्या शाळेतले, आमच्या गावातले असे कितीतरी मुलं तिथे जवान म्हणून भरती झाले. ओके. यातल्या काही जवानांना वीरचक्र पण मिळाली. त्यांचा उल्लेख मी माझ्या पुस्तकामध्ये केलेला आहे. तुम्ही पुस्तकं लिहिता हे मला माहिती आहे, हां, आपण त्याच्यावरती येऊच. हां. ओके. पुढे. हां, तर पण त्यावेळेला म्हणजे मी तेव्हा लहान म्हणजे मी शाळेत जात होतो, 7वीत वगैरे असतील. पण माझ्या वर्गातली काही मुलं गेलीत, पण ती तेव्हा इतकी मोठी होती की त्यांचं ते वय झालेलं होतं. तर पण नंतर माझ्या भावाने मला हे केलं की तो बॉईजमध्ये भरती झाला होता, म्हणजे सेलर म्हणून. बरोबर. तो मला म्हणला, हे बघ, तू शिपाई, सेलर किंवा एअरमॅन म्हणून भरती होऊ नकोस. तू तुला व्हायचंच असेल तर तू ऑफिसर म्हणून डायरेक्ट भरती हो. हो. आता सैन्य दलात 2 एंट्रीज आहेत. म्हणजे एक काय म्हणतात त्याला, ढोबळमानाने, की एक शिपाई म्हणून भरती होते, अगदी अर्ली एंट्री ज्याला म्हणतो. आणि अर्ली एंट्री एक शिपाई म्हणून. दुसरी एंट्री असते डायरेक्ट ऑफिसर्स. आता ह्या प्रत्येक एंट्रीचे वेगवेगळे मार्ग आहेत. आता शिपायाच्या याच्यासाठी काय नाही, रॅलीज होतात आणि त्याच्यामध्ये जो साधारणपणे फिजिकली फिट असतो आणि त्याला बुद्धिमत्तेची एवढी म्हणजे असा त्या अकॅडमिक याला काही फारसा हे नसतो, तरी पण असतं, म्हणजे असं काही हे नाही आहे.
पण ऑफिसर्स करता तुम्हाला त्या अकॅडमिक आणि कारण ती फार जबाबदारीचं हे असतं त्याच्याकरता म्हणजे तो एक वेगळं हे लागतं, स्ट्रॅटेजीज लागतात, हां, बुद्धी लागते, हां, कारण हे हां, शेवटी आखायला लागतं हो, सगळं. हो, तर हो. एक असतं की सैनिक फॉलो करतात हां, आणि एक असतं हे सगळे हां, स्ट्रॅटेजीज हां, प्लॅन करतात, yes, त्याच्यासाठी yes, तुम्हाला हां. ते सगळं ऑर्डर अँड फॉलो. बरोबर. correct. हां, तर तो मला म्हणला बा तू, तर मग मला ऑप्शन असा होता तेव्हा की मी शाळेत होतो, मी कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यावर मी NCC जॉईन केली. सगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय मल्टिपल ॲक्टिव्हिटीज होत्या, पण त्यातली NCC ही त्या सैन्यात ऑफिसर म्हणून दाखल होण्याकरता हम्म. त्याचा एक नाही, पण मग motive, का नाही हां. जाता आलं तुम्हाला, हां, तर मग ते मला जर हां. सांगितलं फार बरं होईल. हां, तर मी त्या OTUच्या ह्याला गेलो, ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये पास झालो आणि मग तिथे 2 गोष्टी असतात, इंटरव्ह्यू असतो, लेखी परीक्षा असते आणि मग मेडिकल असतं. तर तिथे लेखी परीक्षेचा काही प्रश्न नव्हता, इंटरव्ह्यू होता डायरेक्ट आणि मग मेडिकल. तर मेडिकलला मला अर्धा काय किलो वजन माझं कमी भरलं. अर्धा 1 किलो वजन कमी पडलं. बरं. हां, पण तिथे ते तेवढं वजन म्हणजे 44 किलो म्हणजे 44 किलो पाहिजे. तर ते मग तिथून मला हे केलं. पण काय माहिती आहे, काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्ही रिकवर करू शकता, ज्याचा तुम्हाला बरोबर. चान्स मिळू शकतो. म्हणजे ते वजन समजा मी वाढवू शकलो असतो, म्हणजे पण मला नंतर काही लोकांचं अरे केळी खाऊन जायचं, खिच्यात हे ठेवायचं वगैरे वगैरे, पण हे तेव्हा काही माहिती नाही. त्याच्यामुळे ते झालं, रिजेक्ट झालं. आणि मग साधारणपणे महिन्यात म्हणजे समजा करायचं असतं तर करू शकलो असतो, पण एक नशिबाचा काही जो भाग असतो तो त्या ह्याच्यामध्ये म्हणजे ते जरी समजा मी केलं असतं तरी 1-2 महिन्यांनी मला ते एक ब्रेन ट्युमरसारखं म्हणजे शक्यता वर्तवली होती. म्हणजे अशी हे आली की मी एकदम ब्लँक होऊन जायचो, मला काही बोलता यायचं, समोर काय चाललंय म्हणजे तुम्ही समोर बसलेत पण मला दिसायचं नाही. आणि मग पण ते ब्रेन ट्युमर नाही निघाला. त्यांनी मग ते काय विक्टोफोलची 12 इंजेक्शन्स मला वगैरे दिली आणि मी त्या ह्याच्यातनं, पण तेव्हापासून माझी विसरायची सवय किंवा त्या ह्याचा माझा परिणाम सगळा त्या अकॅडमिक ह्याच्यावर झाला. पण तरी सुद्धा तुम्ही तुमचं पॅशन सोडलं नाही. हां, आता आम्हाला सांगा, कारण तुम्हाला माहिती एवढी आहे आता सैन्य दलातली, सगळ्या नौदलातली आणि या सगळ्या आपल्या मिलिटरीची, तर मिलिटरीमध्ये एंट्री घ्यायला किंवा हे घ्यायला काय पात्रता लागते, किंवा तुम्ही कशा प्रकारे एंट्री, जसं तुम्ही म्हणाल वयाचं तर मगाशी सांगितलं, पण मग बाकी पात्रता काय लागते? आता मिलिटरीमध्ये बघा, मिलिटरीमध्ये सुद्धा म्हणजे टोटल म्हणजे आपण सैन्य दल म्हणतो, याच्यात 3 भाग आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. तर सैनिक, शिपाई किंवा सेलर आणि एअरमॅन या भरतीसाठी काय नाही, ती रॅली असते त्यांची, त्या रॅलीमध्ये तुम्ही भाग घ्यायचा. त्याला जसं म्हणलं त्याला फिजिकल आणि याचा गरज असते जास्ती चांगल्या ह्याची, आणि ती भरती अशी होऊन जाते. दुसरी एंट्री जी आहे ही ऑफिसर्सची. ह्या ऑफिसर्सच्या एंट्रीला मात्र बरेच पर्याय आहेत. म्हणजे जसं NDAमधनं तुम्ही जाऊ शकता. हां, आता NDAला सुद्धा तुम्हाला जायचं म्हणलं की तुम्हाला तयारी करायला लागते. NDAला आहे, त्याच्यानंतर तुमच्या TCPC म्हणजे याच्या सैनिक कल्याणचं एक केंद्र आहे की तिथे SSBची तयारी करून घेतात, मग तिथून ते NDAला पाठवतात. मग थोडक्या अशा जे काही ह्या बाकीच्या एंट्रीज आहेत या ह्याच्यामधनं तुम्हाला सैन्यात अधिकारी म्हणून दाखल होता येतं. बरं. आणि याच्यासाठी असं काही नाही जसं की ह्यांच्यासाठी बाबा 10वी पर्यंत शिक्षण आहे, 8वी 10वी पर्यंत, पण आणि त्याला लिमिट नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की म्हणजे समजा माझ्याच बाबतीत बोलायचं झालं तर मला पुढे पण समजा करता आलं पण असतं, पण जे आवश्यक होतं तिथेच मी हे झालो. म्हणजे असं की मग तुम्ही ग्रॅज्युएशन, एक आजार हां, थोडासा हां, आला बाहेर, हां. पण बाकी एरियाज पण आहेत. आता जसं कुकिंग आहे किंवा इंजिनिअरिंग आहे, मेडिसिन आहे, हे सगळ्या पण एरियाज आहेत जिथे मिलिटरी किंवा दलामध्ये गरज असते. तर मग तिथे जाण्यासाठी सुद्धा ट्रेनिंग घ्यावं लागतं का? हां, आता हे काय म्हणजे मिलिटरीनं जसं हे एक गावच आहे समजा, त्या गावात जे जे काही व्यवसाय असतात ते सगळे आहेत. तिथे न्हावी आहे, धोबी आहे, तुमचा स्वयंपाकी आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, हे सगळे लोक त्या
याच्यामध्ये आहेत लागणार आणि हं. आणि ते आवश्यकच आहे ना, ते सगळं ते त्यांचं बरोबर. ते तिथले हेच असतं. बरोबर. तर त्या एंट्रीज जसं मी म्हटलं तसं तुम्ही BSc BCom काही 3 फॅकल्टीज आपल्या आहेत. तर BA ग्रॅज्युएट झाल्यावर पण तुम्हाला जाता येतं, BCom झाल्यावर सुद्धा जाता येतं, BSc झाल्यावर सुद्धा जाता येतं. बरोबर. म्हणजे हे ग्रॅज्युएशन लेवल झालं. त्याच्यानंतर जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तुम्ही MA झाल्यावर जाऊ शकता, MCom झाल्यावर जाऊ शकता, MSc जाऊ शकता. कारण काय तिथे तशा ब्रांचेस आहेत. हं. आता जे टेक्निकल ब्रांच आहे तिकडची एअरफोर्समधली म्हणा किंवा याच्यामध्ये टेक्निकल ब्रांच, तर त्या टेक्निकलला तुम्हाला सायन्सचाच विद्यार्थी लागतो ना. बरोबर. मग त्यांनी ते हे दिले BSc इतके पर्सेंट मार्क, MSc असेल तर एवढे पर्सेंट मार्क, आणि तो क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केला. आणि मग नॅचरली सिलेक्शन असतं, बोर्ड असतं, त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्ट झालात, बाकीचं तुम्ही जाऊ शकता. आणि इव्हन लॉ ग्रॅज्युएट सुद्धा जाऊ शकतो तिथे. मिलिटरीमध्ये असं काय वेगळेपण आहे, असं काय असं वेगळं मिळतं किंवा काय म्हणतो त्याला, काय स्टेटस म्हणजे- असतं आणि काय नाही, मला तुम्हाला म्हणजे बेनिफिट्स असं विचारायचं आहे. बेनिफिट्स तर आहेतच, हां, पण एक हां. स्पिरिट असतं ना, किंवा हां. आपण तिथे गेल्यानंतर काहीतरी मिळत असेल त्या माणसाला, त्या ह्याला ते काय मिळतं असं की ज्याच्यामुळे लोक आपलं जीवावर उदार होतात किंवा आपल्या देशासाठी प्राण द्यायला तयार होतात. एक सगळ्यात पहिली म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, मी जसं तुम्हाला म्हणलं की मला जावंसं वाटतं, मला जसं जावंसं वाटतं तसं अनेक लोकांना जावंसं वाटते. का जावंसं वाटतं, हा, हे फार हे म्हणजे कुतूहलाचा भाग आहे. हे का जावंसं वाटतं, तर ती एक ऊर्जा असते हम्म. त्या माणसाच्या अंगात, ती एक ऊर्जा असते. हम्म. आणि त्याला ते तिथे जाऊन की मला माझ्या काही आता लोक असे आहेत की आमचे ते एक सानप साहेब आहेत, हम्म. त्यांना काय ध्यास आहे तर म्हणे मला मरताना माझ्या अंगावर तिरंगा पाहिजे. हम्म. आता भरती होऊ शकले नाहीत वगैरे, तो गोष्ट वेगळी आहे ते. तर ही जी ऊर्जा असते अंगात किंवा हे जोश असतो. हा जो हे असतो, तो जो जोश ज्याच्या अंगात असतो, तो काही केलं तरी त्याची शेवटी ती लाईन तो सोडत नाही. हम्म. आणि तिथे नाही भरती झाला हा. तो भरती झाल्यानंतर तुम्ही आता मी कॉलेजमध्ये बघितलेलं आहे की जो कॉलेजमधला एखादा मुलगा जवान म्हणून भरती झालेला असला तरी तो जेव्हा कॉलेजमध्ये येतो युनिफॉर्म घालून, हम्म. तेव्हा त्याचं जे स्वागत होतं हम्म. ते एक वेगळं हे स्टेटस, एक वेगळं म्हणजे त्याच्याबद्दल त्या मुलांना, त्या कॉलेजमधल्या मुलांना, त्याच्या शिक्षकांना जे काही वाटत असतं एक आदर स्पिरिट. तेव्हा त्याला रिअलाइज होतं, अरे मी सैन्यात भरती होऊन काय मिळवलं. जे शहीद होतात त्यांची तर गोष्टच वेगळी आहे की तुम्हाला म्हणजे बाकी तुमच्या लोकांना जे काही सामान्य लोकांना जे काही करणं शक्य नसतं ते तिथे तुम्हाला करायला मिळतं देशासाठी. ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ते तुम्ही म्हणा देशप्रेम म्हणा, आणि पहिलं तिथे तेच असतं पहिल्यांदा. आणि ज्यांना ऑफिसर्स जे असतात तिथले त्यांना एक शिकवण असते, पहिलं तुमचं कर्तव्य कोणाप्रती आहे तर देशाप्रती आहे. त्याच्यानंतर तुमच्या हाताखालचे जी माणसं आहेत म्हणजे ऑफिसरच्या हाताखालचे त्यांचे शिपाई वगैरे असतात ना सगळे, बरोबर. त्यांचं वेलफेअर म्हणजे पहिलं राष्ट्राचं वेलफेअर, त्याच्यानंतर दुसरं तुमच्या हाताखालच्या माणसांचं वेलफेअर, आणि सगळ्यात लास्ट प्रायोरिटी हे तुमच्या वेलफेअरला आहे. म्हणजे याचा अर्थ तो जो भरती होतो तो स्वतःच्या वेलफेअरसाठी भरती नाही होत आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता आपण जे विचारलं की का, तर त्या भरती होणाऱ्या कोणी जवान ऑफिसर कोणी असतील त्याची ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करिअर. आता तुम्हाला कुठेतरी काहीतरी करिअर करायचंच आहे, डिग्निफाईड करिअर. तर ते एक डिग्निफाईड करिअर आहे. आणि खरं म्हणजे हे करिअर जे आहे सगळ्यात बेस्ट करिअर आहे सगळ्या दृष्टीने. म्हणजे एक हा आपल्या देशभक्तीचं हे झालं, देशासाठी आपण करतोय. दुसरं म्हणजे शेवटी प्रत्येकाचं वैयक्तिक काहीतरी हे असतंच ना, म्हणजे तुम्ही स्वार्थासाठी करू नका वगैरे सगळं ठीक आहे, पण एक तुम्हाला करिअर तर करायचंच आहे. तर त्या करिअरचं आपण जर कम्पॅरिझन केलं तर
तुम्ही सैन्यात जाण्यासाठी जरी ठरवलं नुसतं आणि तुम्हाला ज्या काही प्री ट्रेनिंग स्कूल्स आहेत तिथे एंट्री तुम्हाला मिळाली की तिथपासून काय फायदे सुरू होतात बघा. एक तर तुमचं अर्ली करिअर सुरू होऊन जातं. काय ज्या तुम्ही वर्षी भरती व्हाल त्यामुळे तिथे. तुम्हाला नोकरीसाठी स्ट्रगल करणं किंवा हे तुमची सगळं- नोकरी कन्फर्म होऊन जाते. त्याच्यानंतर तुमचा शिक्षणाचा खर्च कमी होऊन जातो. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंही कोचिंग क्लास लावायला लागत नाही. सगळं कोचिंग तिकडे तिकडे आणि होतं. सगळंच. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण बघतो ट्रॅव्हलिंग, इथून तिथे जा तिथून तिथे जा, तुम्हाला ट्रॅव्हलिंग अजिबात करायला लागत नाही. म्हणजे जे सर्व बाकी मुलांना कुठे कॉलेजला जायला इकडे तिकडे जायला कुणाला 2 तास लागतात, कुणाला 1 तास लागतो रोज. सो एकदा तिकडे गेलं हा. का तुमचं करिअर, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं स्टेटस हे सगळंच एका वेगळ्या लेवलवरती Yes, जातं yes, आणि त्याला yes. एक वेगळा डिग्निटी मिळते. येस. हे आपल्या लक्षात हा. आलं. आता आपल्या ना लोकांना माहिती आहे की जे हे दिलं जातं, पदकं दिली जातात त्यातलं परमवीर चक्र हे फार प्रचलित आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे. त्याच्यावरती काही सिनेमे झाले आहेत, काही सिरियल्स झाले आहेत ना, ज्यांना परमवीर चक्र मिळालंय. पण मला असं वाटतं की खूप वेगवेगळी पदकं आहेत ना, वेगवेगळे yes. अवॉर्ड्स आहेत. हा, हे आता- काय आहेत हे जरा सांगाल आता- का? ही जी अवॉर्ड्स आहेत ही टोटल 15 अवॉर्ड्स आहेत. मिलिटरी अवॉर्ड ज्याला आपण म्हणतो. 15 आहेत. हो. तर त्याच्यातलं म्हणजे सगळ्यात मोठं आपण ज्याला म्हणू ते परमवीर चक्र आहे. म्हणून त्याच्यावर ते जे काय आहे, ऑब्व्हियसली ते उच्च, सगळ्यात हा. उच्च. पण परमवीर चक्र आहे, त्याच्यानंतर महावीर चक्र आहे, बरं. त्याच्यानंतर वीर चक्र आहे. आता ही 3 चक्र जी आहेत ही वॉर टाईममध्ये दिली जातात. म्हणजे जे ऑफिशियल वॉर जी होतात त्या डिक्लेअर वॉर ज्याला आपण म्हणतो, त्या डिक्लेअर वॉरमध्ये ही त्या ह्याच्याप्रमाणे ही त्यांना दिली दिली जातात. जातात. त्यांच्या त्याच्यानंतर म्हणजे ही 3 झाली. मग अशोक चक्र आहे, कीर्ती चक्र आहे, शौर्य चक्र आहे. ही पहिली जी आहेत ही फक्त मिलिटरीवाल्यांनाच मिळतात. हे बाकी अशोक चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र ही मिलिटरी, पोलीस, सिव्हिलियन यांना पण ती मिळू शकतात. बरं. त्याच्यानंतर आहे तुमचं सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल. हे त्या मिलिटरीवाल्यांनाच मिळतं. त्याच्यानंतर आहे उत्तम युद्ध सेवा मेडल. त्याच्यानंतर आहे युद्ध सेवा मेडल. आता ह्याच्यानंतर आणखीन आहे परमविशिष्ट सेवा मेडल. बरं. मग अतिविशिष्ट सेवा मेडल. हो. मग सेवा मेडल. म्हणजे ही 12 झाली. आणि 3 मेडल अशी आहेत की तुमचं सेना मेडल म्हणजे हे आर्मीचं आहे, सेना मेडल, नौसेना मेडल हे नेव्हीचं आहे, बरोबर. आणि वायुसेना मेडल हे एअरफोर्सचं आहे. अशी टोटल 15 मेडल्स आहेत. अच्छा. अवॉर्ड्स आहेत. एकाच ओकेजनला दिली जातात का? नाही, ह्याचे नाही. वेगवेगळे हे त्या occasions? वेगवेगळे ऑकेजन्स म्हणजे मला म्हणजे काय म्हणायचं, म्हणजे जेव्हा परमवीर चक्र किंवा जेव्हा तो जो एक सोहळा असतो त्या एका सोहळ्यात सगळी दिली जातात का ते सोहळे पण वेगवेगळे आहेत या पदकांचे? आता ते मोस्टली कसं होतं की 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला ते हे करतात आणि त्याचा एक सोहळा असतो. मग त्या सोहळ्यामध्ये आता त्या पिरियडमध्ये ज्यांना डिक्लेअर झालेली असतील त्यांना त्या सोहळ्यामध्ये दिली जातात. आता काही लोकांचं तर कसं आहे, आमचे ते एक सोनावणे म्हणून हे होते, त्यांना त्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना दिलं गेलं, तिथे जाऊन त्यांनी तो त्यांचा सन्मान केला चक्र गेला. महावीर चक्र त्यांना सन्मान केला. असं एखाद्या होऊ शकतं. मग अशी तुमच्या बोलण्यात आलं की मिनिमम टेन्यूर हे 15 वर्षाचं असतं सैनिकासाठी. त्याचं तेवढं तर करावंच लागतं. पण मॅक्सिमम काही असतं किंवा अशा काही हे आहेत की किती करायला लागतं किंवा काय करायला लागतं किंवा ऑफिसर्सला किती वर्ष घालवायला लागतात, असे काही नियम आहे? नियम म्हणजे असं आहे की तुम्ही आता जवान असेल किंवा ऑफिसर असेल, हा 15 वर्षाचं टेन्युअर संपल्यानंतर जे काही सर्व्हिसचं वयाचं जे हे आहे म्हणजे काय 58 असेल किंवा काय, तोपर्यंत माणूस करू शकतो. पण कसं आहे ते एवढं हेक्टिक असतं जवानांसाठी, तर ते एवढं हेक्टिक असतं की आणि कुटुंबापासून तुम्हाला लांब स्टॅबिलिटी अजिबात नसते त्याच्यामध्ये. कुटुंबापासून तुम्हाला नेहमी लांब राहायला लागतं. म्हणजे ट्रान्सफर तर एवढे होतात की काय विचारायची सोय नाही.
ह्या कॅटेगरीमधले लोक त्याच्यापेक्षा जास्ती करतच नाहीत, बरोबर. हम्म. पण ऑफिसर्सचं कसं होतं की त्यांना जी पुढची ज्या रँक्स आहेत, म्हणजे सगळ्यात खालची रँक आहे आपल्या लेफ्टनंटची आहे, ती सगळ्यात वरची रँक आहे जनरलची. बरोबर. आता जनरल हा लेफ्टनंट जो असतो हा साधारणपणे 20-21 वर्षाचा वगैरे असतो, पण तो जनरल जो असतो तो 50 वर्षाचा तरी असायला लागतो. त्याचा अनुभव, त्याचं ते सगळं सगळंच आलं ना. तर ती जी कॅटेगरी आहे ती 15 वर्ष, म्हणजे जो आपला 15 वर्षाचा क्रायटेरिया वगैरे तो ती कंटिन्यू करतात पुढे. आणि जे कंटिन्यू करतात आणि त्याच्यातले शेवटी ते जे लायक असतात ते, ही जनरली सगळ्यात वरची पोस्ट झाली, त्याच्या खाली मेजर जनरल आहे, लेफ्टनंट जनरल आहे, ब्रिगेडियर बरोबर. आहे, वगैरे अशा. मग त्यांना एज हां. लिमिट असं काही नाही आहे हां. सैन्य सोडायचं किंवा हां, असं काही? सोडायचं म्हणजे ते लिमिट म्हणजे शेवटी जे काय 58 वर्षाचं जे आहे ते म्हणजे त्याच्यावरती जर ते म्हणले मला राहायचं तर नाही राहू शकत. म्हणजे ती रिटायरमेंटची एक So, एक अपर लिमिट आहे. पण अदरवाईज ते तुमच्या मनावर आहे, तुम्हाला किती तुम्हाला सेवा, पण मिनिमम 15 वर्ष आहे. आता 15 वर्ष मिनिमम किंवा जी काही सेवा केल्यानंतर जेव्हा एक ऑफिसर म्हणा किंवा सैनिक बाहेर होतो, तो एका विशिष्ट प्रकारच्या ट्रेनिंग किंवा जीवनशैलीमध्ये राहिलेला असतो आणि तो रिटायर झाल्यानंतर नॉर्मल सोसायटीमध्ये येतो, जिथे ऑब्व्हियसली त्या प्रकारचं ट्रेनिंग नाही, त्या प्रकारची शिस्त नाही, हे सगळं नसतं. तर मग त्यांना ते कसं ते ब्लेंड होतात किंवा कसे ते सोसायटीमध्ये होतात. मग नागरिकांचंही कर्तव्य पण आहे का की त्यांना सुद्धा कसं ह्या सोसायटीमध्ये सामावून घेणं, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या रुटीनमध्ये, हे नागरिकांचं पण हे आहे की त्यांनी समजणं की तो एका वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या शिस्तीतनं आलेला आहे. तर उद्या म्हणजे ज्या प्रकारे तो राहिला आहे तसं आपण राहिलेलं नाही, पण कारण इतकी वर्ष तो तुमच्यासाठीच तिथे बॉर्डरवर राहिला आहे, तुमच्या सुरक्षेसाठी, देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी काम केलेलं आहे. मग आपलं कर्तव्य नाही का की आता आपण त्यांना सामावून घेणं किंवा त्यांना समजून घेणं आणि त्यांना सोसायटीमध्ये ब्लेंड करणं. बरोबर बरोबर. आता कसं होतं माहिती आहे का सर, की जो कोणी याच्यामध्ये भरती होतो त्याची एक फॅमिली असते, बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट असते म्हणजे 4 भाऊ आहेत समजा, म्हणजे आम्ही समजा 4 भाऊ होतो, आमचा एक भाऊ याच्यामध्ये गेला, तो म्हणजे आता ते जे 15 वर्ष वगैरे जे आहे ते त्यांनी बघितलेलं असतं की बाबा ह्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे. तर सगळ्यात पहिली जबाबदारी जी सिव्हिलियन म्हणतो ती त्याच्या फॅमिलीची आहे, की त्याला पहिला सामावून घेणं. बरोबर. आल्यानंतर पहिलं फॅमिलीने त्याला समजावून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग त्याचे मित्रमंडळी असतात वगैरे सगळे, किंवा त्याच्यासारखे जे आता त्याच्यासारखे रिटायर झालेले ते फौजीच असतात, ते हे नाही. पण मग ज्या म्हणजे जशी त्या ह्याचं स्वतःचं कुटुंब आहे, इतर यांची कुटुंब आहेत, म्हणजे शेवटी समाज जो तयार होतो, सिव्हिलियन समाज, तो असाच समाज तयार होतो ना. म्हणजे असं काही अगदी काही हे नाही की तो एकटा पडेल किंवा काही हे होईल, पण त्याच्यातनं सुद्धा कधी कधी काही प्रॉब्लेम्स होतात. आणि त्यांना एक सवय झालेली असते, त्यांची एक जीवनशैली जी असते ती वेगळ्या प्रकारची असते, बरोबर. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना, आणि तसं सोसायटीमध्ये काय अगदी असं काही हे नाही आहे, पण काही काही ॲटिट्यूड असा पण मी बघितलेला आहे, मला आलेला अनुभव आहे की तू सैन्यात गेलास, म्हणजे मला ऑब्जेक्शन म्हणण्यापेक्षा मला तिथेच जरा जास्ती हे होतं की तू सैन्यात गेलास म्हणजे काय आमच्यावर उपकार नाही केलेस, असं एक एक्सप्रेशन असं एक्सप्रेशन आहे, तुम्हाला पगार मिळतो. ओके. म्हणजे ती 15 वर्ष एकटी जीव देतो वगैरे वगैरे वगैरे, त्याचं काही हे नाही, म्हणजे असे पण बोलणारे लोक आहेत. तर ही जी टेंडन्सी आहे ही सगळ्यात वाईट टेंडन्सी. अर्थात ही फार कमी लोक असतील, मला असं वाटतं कमी असतील. आता बेसिकली काय आहे की आपण म्हणतो ना की आपण जेव्हा पॉझिटिव्हिटीकडे जेव्हा लक्ष देतो तेव्हा आपण म्हणतो ना की बाकी नेगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी जर का त्याचं प्रमाण मोठं असेल तर नेगेटिव्हिटी नेग्लिजिबल आणि ती गळून पडते. तर मुद्दा असा आहे, म्हणूनच म्हणजे हा विषय किंवा तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारण्यात हे सगळं करण्याचा हेतू हाच आहे की एरवी तर ठीक आहे आपण झेंडावंदन करतो, आपण
सगळं फ्लॅग होइस्टिंग करतो आपण, त्यावेळेला सगळ्यांना सैनिकांना किंवा ह्यांना वगैरे देतो. पण अदरवाईज आपल्या रोजच्या राहण्यामध्ये जगण्यामध्ये त्यांना सामावून घेणं, त्यांना समजून घेणं, ती सायकोलॉजी समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे असं निश्चितच. आपल्या बोलण्यामधनं किंवा ह्याच्यातनं यायला पाहिजे, असं हा हेतू पण आहे ह्या पॉडकास्टचा. तर ह्याच्यासाठी मग नागरिकांनी काय करायला पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचं वागणं किंवा आपले काय म्हणतो त्याला स्टेट ऑफ माइंड किंवा मेंटॅलिटी बदलायला पाहिजे किंवा अप्रोच बदलायला पाहिजे असं अप्रोच बदलायला म्हणजे जसं मी बोललो पहिलं, हा जो दृष्टिकोन आहे ना तो बदलायला पाहिजे की बाबा त्यांनी राष्ट्रासाठी एवढं केलेलं आहे आपल्या ह्याच्यासाठी, बरोबर ना. काय प्रत्येकजण काय बलिदान देत नाही किंवा काय शहीद होणारे कमी असतात वगैरे, पण ते अपंग होतात, हे होतात त्या ह्याच्यामध्ये सगळं. तर त्यांच्या प्रती आपल्याला एक म्हणजे असा दृष्टिकोन न ठेवता त्याच्याकडे या दृष्टीने बघायला पाहिजे की ह्यांनी आपलं 15 वर्ष का होईना का 20 वर्ष काय जी आहे ती सैन्य दलात भरती होऊन एक वेगळ्या प्रकारचं त्याला तुमच्यासारखं नॉर्मल आयुष्य नाही जगलेलं, वेगळं ॲबनॉर्मल आयुष्य जगलेलं आहे. तर त्याच्याप्रती एक आपल्याला कृतज्ञता ते झालंच. पण म्हणजे कृतीच्या दृष्टीने, आता कृतीच्या दृष्टीने म्हणाल तर असं आहे की आपण कृतीच्या दृष्टीने जे आता सैनिक कल्याण कार्यालय जे आहे ज्याची निर्मिती झालेली आहे ही त्यांच्या वेलफेअर करताच आहे. तर त्या वेलफेअरमध्ये आपण म्हणजे त्यांचा एक आदर ठेवून, जो अवेअरनेस मी म्हणतो की कमीत कमी त्यांच्याप्रती ही भावना ठेवून तुम्ही त्या फ्लॅग डे फंडाला, की ज्या फ्लॅग डे फंडामधनं या सगळ्या माजी सैनिकांना आणि ह्यांच्या वेलफेअरचं सगळं हे केलं जातं, तर त्याला तुमच्या क्षमतेप्रमाणे ते काय म्हणत नाहीत तुम्ही हजारो रुपये द्या, लाख रुपये द्या. तुम्ही 1 रुपया दिलात तरी तुम्हाला आठवत असेल तुमच्या कॉलेज लाईफमध्ये की ते बॉक्स घेऊन फिरायचे आणि तो एक झेंडा लावायचे. त्या झेंड्याची किंमत किती असायची? 1 रुपया असायची. बरोबर. हां, तर मग ते एक फक्त प्रतीक आहे, आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. कारण तो फंड जमा करणं तो एक मुद्दा राहून गेला आहे. तो फंड जमा करणं गव्हर्नमेंटनीच वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना टार्गेट दिलेली आहे. तुम्ही एवढे कोटी करायचे, तुम्ही एवढे कोटी करायचे, तुम्ही एवढी कोटी करायची. तेव्हा त्या फंड्सचा हे नाही आहे, प्रश्न नाही आहे. पण एवढं मिळतं तर मी कशाला देऊ अशी भावना असायला नको. तुमच्या ह्याच्यामधनं तुम्ही काहीतरी तुमच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं करायला पाहिजे. एकतर आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा काही काही अशी आहेत की काही काही आता मी बघितली आहेत म्हणजे की त्याची भांडणं, आपण भांडणं म्हणू त्याला, शेवटी त्याला भांडणच म्हणतात की ती एरवीसुद्धा होत असतात. पण मग त्या काही कायदेशीर हे करून ते कोर्टात जाणं, हे करणं, ते करणं, म्हणजे माजी सैनिकांच्या विरुद्ध, थोडक्यात माजी सैनिकांच्या विरुद्ध. बाकीचं ते सगळं चालूच आहे, ते काय आपण काय त्याला अनअवॉइडेबल ते. पण मला असं वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा नियम आहेत ना, की त्यांना जर का ह्या वेलफेअर ह्या केंद्रातनं जर फॅसिलिटी हवी असेल वेलफेअरचं, तर त्यांचे सुद्धा काही नियम आहेत ना, म्हणजे त्यांना ते नियम काय? तर त्यांचा नियम असा आहे की आता मी तुम्हाला म्हणलं की 32 आपले स्टेट्स आहेत, एक केंद्रीय बोर्ड आहे, 32 स्टेट्स आहेत. तर हे जे सैनिक कल्याण विभाग जो आहे म्हणजे प्रत्येक स्टेटचा, तर त्याचा मुख्य हे असं आहे की ज्याला हे वेलफेअर, त्याला ह्या फॅसिलिटीज पाहिजे, त्याचा जन्म हा, आता आपण महाराष्ट्रात म्हणू, म्हणजे त्याचा जन्म महाराष्ट्रात झालेला असला पाहिजे, किंवा जी त्याची सर्व्हिस आहे, जो रिटायर झाला, ज्या दिवशी रिटायर झाला त्या दिवसापासून पुढे 15 वर्ष त्याने त्याचं वास्तव्य महाराष्ट्रात असायला पाहिजे, तर तो एलिजिबल होतो. मग त्याला ते कार्ड मिळतं. आणि हे कार्ड मिळवणं फार महत्त्वाचं आहे, कारण जिथे तिथे त्या सैनिकाला ते कार्ड लागतं सगळ्यात पैसे, जसं आपलं आधार कार्ड, म्हणजे हे सगळ्या बाकी गोष्टी आहेत, पण ते कार्ड त्याला मिळवायचं. हा मेन त्याच्यातला नियम आहे. म्हणजे हे प्रत्येक स्टेटमध्ये, त्या स्टेटमध्ये त्याचा जन्म झालेला असायला पाहिजे, किंवा त्या स्टेटमध्ये त्याने रिटायरमेंट नंतर 15 वर्षाचं त्याचं वास्तव्य पाहिजे.
हा नियम आहे. नाही, ह्या नियमात जर बसत असेल तर त्या सैनिकाला ते फॅसिलिटीज हा, मिळतात. हा. मग आता सैनिक कल्याण कार्यालय काय करतं की हे जे काही नियम आहेत किंवा मग याच्यासाठी काही कागदपत्र द्यायला लागतात बरीच. आता मी त्यांच्याबरोबर बसूनच म्हणजे माझ्यासमोर काही गोष्टी चालतात ऑफिशियल, ते लक्षात येतं की मग ते आधार कार्ड आहे, पहिलं लग्न झालं आहे, हे झालं आहे, ते झालं आहे वगैरे, मग ते ह्याचं मॅरेज सर्टिफिकेट आण, तुमच्या ह्याचं सर्टिफिकेट आण. मग केंद्र त्यांना मदत पण करतं ह्या सगळ्या केंद्र डायरेक्ट नाही हे करत. ते जे त्याचा जिल्हा तो ज्या जिल्ह्याचा सदस्य आहे आहे. त्याचा कार्ड आहे ते त्याच्या मार्फत होतं सगळं. अच्छा. मग तो जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जो असतो हम्म. त्या जिल्ह्याचा, तिथून मग तो स्टेटला हे करतो आणि मग ते त्यांच्या ह्याच्यात जर त्यांच्या अधिकारात जर ते असेल तर तो प्रॉब्लेम त्याचा सॉल्व्ह होतो. समजा त्यांच्या अधिकारात नसेल, ते KSB मध्ये असेल तर मग तिकडे फॉलोअप वगैरे असं त्या गोष्टी सगळ्या. म्हणजे आपल्याला खरं नागरिकांसाठी हे तसं खूप सोपं आहे की ह्या केंद्राशी जर तुम्ही निगडीत असाल किंवा तुम्ही जर का त्याच्याशी कनेक्टेड असाल तर तुम्ही त्या ह्याच्या दलासाठी आपल्या परीने जे काय करता येईल ते करता येईल. सोपं आहे, एकदम सोपं आहे. सो त्याच्यासाठी हे केंद्र स्थापित केलेलं आहे हो. आपल्या सरकारने. ओके. मग आता तुम्ही ह्या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे सैनिक दलाबद्दल किंवा या केंद्राबद्दल किंवा तुमच्या अनुभवांबद्दल काही पुस्तकं लिहिलेली आहेत. किती पुस्तकं लिहिली गेली तुमच्या? मी 4 पुस्तकं लिहिलेली आहेत. ही महारथी महाराष्ट्राची म्हणून मी लिहिलेली आहेत. तर ही जी 15 अवॉर्ड्स जी आहे, या अवॉर्ड्सपैकी पहिल्यांदा मी परमवीर, महावीर आणि वीरचक्र हे भाग 1 केलं. फक्त पण कुणाला हे महाराष्ट्रातल्या ज्या लोकांना मिळालेली आहेत ते महारथी महाराष्ट्राचे भाग 1, महाराष्ट्र गौरव. हा. त्याच्यानंतर भाग दुसरा केला तो अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र असा केला. बरं. की जो फक्त अर्थात महारथी महाराष्ट्राचे भाग 2 याच्यात ही अवॉर्ड्स कव्हर केली फक्त महाराष्ट्रातल्या लोकांना मिळालेल्याची. नंतर तिसरं पुस्तक केलं मी AVSN, अतिविशिष्ट सेवा मेडल म्हणून. बरं. हां, जे महाराष्ट्रातल्या लोकांना मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र मी याच्या एंट्रीज हे केलं, सैन्य दलाच्या मगाशी आपण म्हणत होतो त्याच्यात त्याचे डिटेल्स दिले आहेत की किती एंट्रीज आहेत, काय आहेत, वय काय, त्याचं क्वालिफिकेशन काय. अच्छा. ही सगळी माहिती आणि प्लस मिलिटरीची सगळी माहिती दिली आहे. त्यांचं स्ट्रक्चर, रँक स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं युद्ध काळातलं काम काय, शांतता काळातलं काम काय वगैरे असं सगळं त्या ह्याच्यामध्ये दिलं आहे. आणि चौथं पुस्तक जे केलं ते PVSM म्हणजे परमविशिष्ट सेवा मेडल. ओके. त्याच्यामध्ये मात्र मी जे सैनिक कल्याण कार्यालय जे आहेत म्हणजे सैनिक कल्याण विभाग आपण ज्यावर म्हणू महाराष्ट्राचा, त्याची संपूर्ण माहिती त्या ह्याच्यामध्ये दिली त्या पुस्तकामध्ये. आणि ते डॉक्युमेंटरी करण्याच्या उद्देशाने मी ते त्याच्यामध्ये ॲड केलं ते सगळं. आणि त्यानंतर त्याची एक डॉक्युमेंटरी पण सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य. वा, क्या बात. म्हणजे हे असं अगदी जाणवतं. आता एक 5वं पुस्तक असं करतोय की जे वॉर वाईज करतोय. म्हणजे 1947-48ला पहिलं वॉर झालं. हां. तर त्या 47-48च्या वॉरमध्ये ज्यांना परमवीर, महावीर आणि वीरचक्र मिळाली ना, ती मात्र ऑल ओव्हर इंडिया आहे. होय. हां. मी जी आधीची केली ही फक्त महाराष्ट्रापुरती. बरोबर. हे जे आहे हे ऑल ओव्हर इंडिया आहे. बरं. आणि ते इंग्लिशमध्ये आहे. अरे वा. तर ते आता लिहून वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे. आता त्याचं ते पुढची सगळं आमचं म्हणजे अगदी असं येण्याच्या मार्गावर आहे. क्या बात. आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे वॉर वाईज म्हटल्यानंतर 47-48चं पहिलं वॉर झालं. मग चीनचं 1962चं वॉर झालं. बरोबर. मग ते वॉर आलं. नंतर 71चं वॉर आलं, 65चं वॉर आलं, 1999चं वॉर आलं, गोवा वॉर आलं. अशी ती सिरीज आता प्रपोज आहे. वा, अभिनंदन आणि तुमच्या ऑल द बेस्ट तुमच्या या पुस्तकासाठी, नवीन पुस्तकासाठी. आम्ही वाट बघू, सगळे वाट बघतील. आता मला एक शेवटचा एक प्रश्न जो मला खूप आतून जाणवतोय असं मला विचारावंसं वाटतोय की इतकं तुम्ही पॅशनेटली म्हणजे सैन्यासाठी किंवा सैनिकांसाठी या केंद्रासाठी काम करताय. जर तुम्हाला असं एक चॉईस झालं की तुमचं आयुष्य परत रिसेट बटन दाबा किंवा आपण म्हणू की पुनर्जन्म तुम्हाला जर घ्यायचा असेल
तर तुम्ही परत सैनिकांसाठीच काम कराल किंवा स्वतः सैन्यामध्ये जाल काय? आता हा सगळ्यात चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आणि समजा मला जर पुनर्जन्म मिळाला तर मला सैन्यातच भरती व्हावं. ओके. त्याप्रमाणे माझं हे लिहू. मला असं वाटतं कर्म तर ऑलमोस्ट हा. आहेतच. हा. मला असं वाटतं तुमची इच्छा आहे, सगळं आहे, तर त्याच्याप्रमाणे मला तिथे आय थिंक तथास्तु म्हणेल तो. आणि शहीद झालो. माझ्याच नावाचा एक कॅप्टन लेफ्टनंट दिलीप गुप्ते हा शहीद झाला. लोकांना वाटलं होतं की अरे मीच आहे म्हणून, पण मी नाही म्हणल्यानंतर त्यांच्यापेक्षा माझीच एवढी हे झाली होती की म्हणजे कशासाठी मी समजा मी तो असतो तो मग माझ्यासारखा कोणी माणूस पण नसता. तुम्हाला म्हणजे कदाचित घरचे तुम्हाला सांगतील किंवा जवळचे सगळे सांगतील की हे इतकं मोठं काम तुम्ही करताय. कारण काय होतं की एक सैनिक येतो, तो त्याचं काम करून जातो किंवा ऑफिसर त्याचं काम करतो, पण हा अवेअरनेस कोण करणार? हे किती मोठं काम आहे. आणि त्याच्यासाठीच तर आपण आज भेटलो आणि बोलतो. कारण नाहीतर एवढ्या सगळ्या कामाचं किंवा एवढ्या सगळ्या व्यवस्थेचं अवेअरनेस कोण करणार? आणि त्यांच्यासाठी सिव्हिलियन्सच्या वतीने जे तुम्ही काम करताय हे परत उल्लेखनीय आहेतच की. त्यामुळे तुम्ही जे काम खरंच करताय ते खूप मोठं आहे. म्हणजे उलट म्हणजे माझं असं म्हणेल की तुम्ही सैन्यात असता तर कदाचित हे सगळं करू शकलं नसतं जे तुम्ही आता हे सगळं केलेलं आहे. सो खरंच तुमचे आभारच मानायला पाहिजे. मला असं वाटतं सगळ्या आम्ही नागरिकांनी तुमचे आभार मानायला पाहिजे. तुम्ही आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात आणि तुम्ही एवढं देशासाठी आणि सैन्यासाठी काम करताय. मी पण आपल्याला म्हणेन की जसं मी सगळ्यांना आवाहन करतो तर माझ्या कामात आपण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे. आणखीन काही प्रोजेक्ट्स आहेत की जी म्हणजे प्रोजेक्ट कन्व्हर्ट कराल. प्रोजेक्ट कन्व्हर्ट. तुम्ही आता गाण्याचे प्रोग्राम करता तर मी सिंग फॉर सोल्जरचे काम बरेच म्हणजे काय तर ते कलेचा वापर आपला उपयोग आपल्याला फ्लॅग डे फंड करता कसा करता येईल आणि अवेअरनेस कसा निर्माण होईल. बरोबर. हे मी आता आपण भेटला मी प्रत्येकाला, कारण हे माझं कामच आहे, तर मी तो आपल्याला पण मी रिक्वेस्ट करतो की माझ्या या अवेअरनेसच्या कामामध्ये आणि फंड रेझिंगच्या ही सुरुवातच आहे बडे अहमदनं. त्याच्यामध्ये आणि मला तुमच्याकडनं फार चांगला सकारात्मक हे मिळालेलं आहे. 100%. त्याच्यामुळे मी आपला एकदम मी पण आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जसं दिलीप गुप्ते म्हणाले तसं आपण अशा पद्धतीने आपल्या मिलिटरी फोर्सेसशी कनेक्टेड राहू शकतो आणि त्यांनाही जाणीव देऊ शकतो की आपण त्यांच्यासाठी आहोत. राईट. सो केंद्राचा जो पत्ता आहे तो आमच्या लिंकवरती तुम्हाला मिळेलच. तर कुठल्याही पद्धतीने जर आपल्याला मदत करता आली तर आपण नक्की मदत करूया आणि कनेक्टेड राहूया कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. आणि ह्याचा अवेअरनेस आपण सगळीकडे पसरवूया. आणि त्यामुळे हा पॉडकास्ट शेअर करा. आणि या बाबतीत जर तुम्हाला काही कॉमेंट करावं असं वाटलं किंवा काहीही तुमची मतं व्यक्त करावीशी वाटली तर नक्की कॉमेंट्समध्ये व्यक्त करा. कारण ह्या बोर्डाबद्दल किंवा हे जे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं यालासुद्धा काही आणखीन सुधारणा करायच्या असतील किंवा आणखीन काही वाढवायचं असेल, काही बदलायचं असेल तर ते त्यांनाही ते तसं करता येईल. आणि म्हणूनच तुमच्या पार्टिसिपेशन, तुमच्या कॉमेंटची पण आम्ही वाट बघतोय. धन्यवाद.